धीरेचे बाबा मला माफ करा धीरेचे बाबा सोडा असं माय असं सगळे समोर माय बेइज्जती नको करा सोडा मला धीरेचे बाबा मला माफ करा गलती झाली चुपचाप चाल काय फालतू तमाशा करू नको लोकांसमोर दाखवू नको तू किती चांगली आहे हा काय केलं त्या सगळं माहिती आहे आणि ह्या लोकांनी माहिती आहे इत्यावाल्या का काय कशी आहे तू समोरच्याही लोकांनी माहिती आहे तू कशी आहेस तो म्हणून म्हणतो चुपचाप चाल मग तो सोडा मग आता ओढत नको ने मी चालून राहिली ना मी येतो ना तरी काहून तुम्ही ओढत नेऊन राहिले मला अशी बेइज्जती केल्यावानी तमाशा तर तुम्ही करून राहिले मा तमाशा अंदरची गोष्ट अंदर राहू द्या बाहेर लोकांच्या समोर काहून मला ओढत नेऊन राहिले नाही तेव्हाच तर तुला अक्कल येईन तेव्हाच तर तू असं वागणं सोडशील चांगलं वागशील मा आईची तब्येत खराब आहे तरी मी मा आईले सोडून तुझ्या आईले पाहाले आलो का चला बा ललिताच्या आईची तब्येत खराब आहे तर पाहाले जावा मा आईपाशी तर सगळे आहे पण तुझ्या आईपाशी कोणी नाही आहे म्हणून मी आलो आणि तू तिथं तुझी आई स्वयंपाक करून राहिली तुझे बाबा जेवून राहिली तू मस्त बसली होती निवांतपणे खोटं बोलली आणि त्याच्यातले तुझी आई बी खोटं बोलली सारेच खोटं बोलले सारं खानदान खोटी आहे तुझी वाली असं नाही सोडा मला मी एकट्याच्या साठी खूप खानदानले नको बोला मला बोला काय बोलायचं मदन काय झालं रे काय केलं आता ललितानं काहून तिला असं ओढत नेऊन राहिला बापा काही नाही मंजुळा काकू आमच्या गोष्टी नाही तुमचीच गोष्ट होय पण तरी म्हणतो मदन अशी बायकोची इज्जत अशी वाटेवर नाही काढावं आपण जे काही आहे ते घरात बोला घरात करा हा मला नको शिकवा तुम्ही मंजुळा काकू मला नको शिकवा ना आमच्या मनात बोलू नका मी जे करतो ते बरोबरच करतो हा अलग जाऊ द्या मला घरी जाय बापा एका स्त्रीच्या नात्यानं बोलली मी काय केलं तिनं असं कोणत्याही नात्यानं बोला तुम्ही नको बोला ठीक आहे बापा जा एवढं काय केलं मी एवढं वडत नेऊन राहिले मला तर तेरीचे बाबा मला माफ करा ना तुम्ही जाऊ नव्हते देत मला जाऊ देत होते का तुम्ही मला जाऊ नव्हते देत आता बाई बी नव्हते जाऊ देत म्हणून मी तशी बोलले माझं आज होतं तुम्ही नव्हते जाऊ देत म्हणून मी तसं बोलले आता माफ करा मला मी काही गलत नाही बोलले काही खूप मोठी चूक नाही केली मी नको सांगा आता बाई कोणाला नको सांगा घरामध्ये डोळे पूस पहिले लढ नको डोळे पूस पहिले डोळे पूस माफ केलं म्हणजे सांगू नका आता बाईले आणि बिंदू ताईले बी करतो मी विचार मग तू डोळे पूस पहिले आता सांगू नका कोणाला नको सांगा आई वहिनी आई धीरेचे बाबा सांगू नका नो आई वहिनी काय रे मदन अरे ललिता आली काय सांग हा झाली का ठीक आईची तब्येत हवं कशी आहे आईची तब्येत चांगली आहे आता बाई लढून काऊन राहिली तू लढून काऊन सांगता मग चांगली आहे तब्येत तर आणि हो रे मदन काऊन आणला तिथे तू तर पाहायला गेलता त्या सासूले ललिताला घेऊन आला सांग मी तिला आणायला गेलोच नव्हतो आई मी तिला आणतच नव्हतो पण मी तिथं गेल्यावर काय म्हणते आता बाई धीरे कुठे आहे काय म्हणते तुम्हाला दुकानात जायचं आणि चहा बनवतो मी आमनं तू सांगू दे मला आईले कायले राहू द्या ना काय होय रे मदन काऊन आणला तिले मी गेलो हिच्या आईले पाहाले हिची आई हिची आई झोपली होती तब्येत खराब होती हा हिच्या आईची लय तब्येत खराब आहे नाही ललिता लय नाही आहे तापच आहे थोडंसं ललिता तू आई ताप आहे म्हणतो तू हसून सांगतो सांगतो नाही मी गेलो तर मग हिला सांगितलं म्या का आईची तब्येत खराब आहे आईले लय दम येते तर ललितानं तेव्हाच तयारी केली नाही म्हणे मी येतो म्हणे संग म्हणे मग आई तर ठीक झाली म्हणे आता म्हणे पण आत्याबाई तब्येत खराब आहे आत्याबाईची मग तिथं राहणं जरुरी आहे म्हणे म्हणून मी मा संग आली मी नाही म्हणून इले राय म्हणून आपल्या घरी वहिनी आहे सगळे आहे म्हणून तू आईपाशी राय म्हणून तर नाही म्हणे येतोच म्हणे मी तर आली बा बॅग बी नाही भरली आई तिनं बॅग बी नाही भरली तिनं आणि तशीच निघून आली मा संग बापरे माय बाई ललिता एवढं प्रेम आहे हो तू मावर हो त्या बाई आहे ना प्रेम आहे तुमच्यावर प्रेम नाही राहिलं असतं तर मी इथं राहिलीच नसती एवढं बोलता तरी बी मी तुमचं करतोच का नाही हो लय प्रेम आहे हो ललिता तुझ्या मावर पाय बरं तू आईले सोडून तू माझ्यासाठी आली धावत पडत बॅग नाही आणले हो आई काय दादा आली बी सासूरवाडीहून लवकरच आले बा मी म्हटलं राहतो काय 2 दिवस कमने राहिले 2 दिवस मी सांभाळत होतो इकडे दुकान काय राहतं का बोलली सासूरवाडीत आपलंच घरपूर आहे आपल्याला सासूरवाडीत राहून काय फुकटचं खावायला राहावं काय तिथं नाही आपल्याला नाही जमत सासूरवाडीत राहणं गेलो होतो सासूची तब्येत खराब होती म्हणून जरासं पाहिले आलो पाहून काय दादा तुम्ही बी मी राहिलो असतो ना माझं लग्न झालं असतं ना दादा मी सासूरवाडीतच पडला राहिलो असतो महिन्यातून 4 डाव मी सासूरवाडीला गेलो असतो ना 8 दिवस राहिलो असतो हा 4 डाव सासूरवाडीला गेला असता महिन्यातून आणि 8 दिवस राहिला असता याचा अर्थ काय झाला बोलली म्हणजे तू कायमचा सासूरवाडीतच राहिला असता समजा हा अरे तसं होईन का दादा सर नाही बुवा कायमचा नाही राहायचा आहे ते 4 दिवस जाणं 8 दिवस राहणं ते बरं परवडन आपलं इज्जत बी राखून राहते चांगलं तेला पूर्णाचं पाहुणचार खावायला भेटते मग मी तिथंच राहीन कायमचा तर मग तेल माय सासू सासरे म्हणते नाही आता कायमचाच आहे तर मग मला चटणी भाकर खाऊ घालतीन नाही कायमचं नाही राहत आहे बा महिन्याचे दिवस किती राहते बल्ली
आपलं 30, जास्तीत जास्त 31. मग तू काय म्हणून राहिला? महिन्यातून 4 दिवस सासूरवाडीला गेला असता ना, 8-8 दिवस राहिला असता. किती दिवस झाले ते? 32 दिवस झाले ते. हा मग समजलं? अरे हो दादा साहेब, असं आहे गणित नाही. अरे वहिनी साहेब आले बा. आता तू काय लिहायली दुकानात? काम आहे जरासं तुमच्यासोबत म्हणून आली. मी येतो फिरून दादा साहेब. बोला तुम्ही वहिनी साहेब सोबत. बरं बरं ठीक आहे. काय काम पडलं आता तुला माझ्यासोबत? किती चांगले आहे हो तुम्ही. आणि मी तुम्हाला फालतूच वाईट समजत होती की तुम्ही चांगले नाही म्हणून. दूर 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 येईल नको पाडवी इथं जास्तीची दुकानात. जा घरी. नाही हो, येल नाही पडून राहिली मी. खरंच मला तर एवढी भीती वाटली. म्हटलं आता तुम्ही सांगता आणि आता बाई बोलते, आता मला असंच वाटलं मग. पण तुम्ही सगळं उलट पालटच केलं. सगळं चांगलंच सांगितलं तुम्ही माझ्याबद्दल. धन्यवाद. हा धैर्याचे बाबा धन्यवाद. तुम्ही माझ्याबद्दल एवढं चांगलं सांगितलं आणि माय खोटं सांगितलं नाही आता पहिले. ललिता हे पाय, तू खोटं बोलली ते माझ्या मनात आहे. मी काय भुललो नाही. पण मी आईजवळ याच्यासाठी नाही सांगितलं, पहिलेच आईची तब्येत बरी नाही आहे आणि त्याच्यात अजून घरामध्ये मला झगडे भांडणं पाहिजे नव्हते. मला आनंद पाहिजे होता. घरामध्ये आनंद असला, खुश राहिले सगळे तर तब्येत चांगल्या राहतात. म्हणून मी आनंद पसरवण्याचा प्रयत्न केला घरामध्ये. हो आणि आई समोर तुले चांगलं केलं. याचा अर्थ आईले वाटलं पाहिजे की सुनाबा चांगले आहेत. जशी बिंदू वहिनी आहे तशी तू बी आहे. असं आईले दुःख नाही वाटलं पाहिजे की माझी सून माझं खोटं बोलली आणि माझी हिन बी माझं खोटं बोलली. म्हणून मी आईसाठी केलं सगळं, त्यासाठी नाही ललिता. मी आईसाठी केलं सगळं, आईच्या खुशीसाठी. ठीक आहे ना, आईसाठी केलं काय माझ्यासाठी केलं काय, त्याच्यात वध बचाव तर माझ्या बी झाला ना. हो बचाव तर झाला तुला, पण आता चांगलं राहायचा प्रयत्न कर. आता तू बी अशी तशी बिलकुल वागू नको, खोटं बोलू नको, बिलकुल चांगलं राह. जशी बिंदू वहिनी राहते आपलं घर बरं काम बरं, तशी राह तू बी. ठीक आहे ना. आता तुम्ही मला चांगलंच केलं तर मी आता चांगलीच राहीन. मी आता नाही मी खोटं बोलणार कधी आणि नाही मी काही असं तसं वागन. ठीक आहे, जाय आता घरी. आणि हो ते तू आईले बाबाले फोन करून सांगून दे की जवाई बापू मजाक करत होते म्हणून. नाही त्याला वाईट वाटायचं बिचारा आईले. हो त्याला वाईट तर वाटलंच असं. तुम्ही एवढे बोलले त्याला, त्याच्या देखता मला घासत ओढत घेऊन आले तर वाईट तर वाटलंच असं. आता म्या बोलल्यापेक्षा तुम्हीच फोन करा आणि तुम्हीच बोला. नाही मी नाही बोलत आता. तूच बोलून घे, सांगून दे जवाई बापू मजाक करत होते म्हणून बस. काय होते बोलले जराशे तर त्याला अजून चांगलं वाटन का हो बा जवाई बी बोलले म्हणून. आता मी नाही बोलत ना, आता बोलून घे तू, सांगून दे तेवढं. बोलून घे. ते समजते जवाई बापू बिझी राहते म्हणून. दुकानात आहेत म्हणा, ते कस्टमर आहे म्हणा दुकानात. ठीक आहे, मीच बोलून घेतो. लाव फोन, बोल. घरी जाऊन बोल तुम्ही. तर बोल नाही इथंच मा दिखता आता. नाही आता तुम्हाला बोलायचं नाही आहे तर मग मी काय तुमच्या देखता बोलू. मी जातो घरी बोलतो. जाय मग, बोल, जाय घरी जाऊन बोल, जाय. ते ललिता काहून अशी कामं करते काय माहित. फोन करून विचारपूस करून घेते, एवढंच तिला वाटत होतं तर काय रे तरी खोटं बोलून आली. इथून मार तमाशा करून नेला जवयानं. आता तिथं जाऊन बी तमाशा केला असन. तिथं जाऊन बी काही कसं काय वाईट साईड तिथे बोलले असते. हेच करते ना म्हणा बोला लाईक. मग ते बोलतेत, मग म्हणते बोलते मग अजून रगगेलीपणा करते हे. आणि आपल्याला बोलले असतील. तू इथं खोटी बोलली फोनवर. हो तब्येत खराब आहे. जेव्हा येनबाई बोलल्या तेव्हा पोरीनं खोटं बोलली, पोरगी खोटं बोलली. पण माय तू बी तर खोटं बोलली. तू खरं सांगते मग. आता मी अचानक ती फोन दिला तिनं. अचानक फोन आला इनीचा. म्हणे आता आई सांगू नको, तशीच सांग. मी बोलली बापा, तशीच बोलली. मग जशी ते म्हणे तशी. हो बापा हाय म्हणलं बिमार. असं काय माहित का जवाई येऊन टपकूनच जाईन म्हणून. तर पोरीचा साथ तर कोणीही देते ना. पोरीच्या पाठीशी तर राहतेच. तशीच मी मग पोरीच्या पाठीशी राहिली बापा. चला म्हणलं बोलली तर बोलली खोटं. आपण थोडंसं बोललं तर काय फरक पडते म्हटलं. म्हणून मी खोटं बोलली बापा. तर जवाई बापू बोलत असं तिथं जाऊन ललिताच समोर. मलाही बोलले मागच तर मुलीच्यासाठी नालायकने गिलाक करून टाकलं जवायानं. आणि आता तर बोलले असं अजून आता. हो बोलले, पण आता मी लाडून भाजी गिजी घेऊन गेलो तर मोठे खुश झाले जवाई बापू. जवाई बाकी सगळे घरचे मोठे खुश झाले. हो तसेच आहे. भेटलं तर खुश होतेत, नाही भेटलं तर मग काहीच काही बोलतेत. त्याच्यापेक्षा देवाच नाही. आता एक धडा पाठ करा. आता जाऊच नका ललिताच्या घरी आणि काही नेऊच नका आणि काही देऊच नका बस. तूच तर वय जाय करत होती. जा लाडू घेऊन जा. जवाई बापू मोठे रागावले, जवाई बापू खुश होऊन जातील. जा म्हणून गेलो मी. आता नको जा. आता मी म्हणणंही नाही आणि आता जाई नको. ललिताला सांगून देईन का तू सदाय फोन लावू नको, येऊ नको. आमचं आम्ही पाहतो. पहिले गरीब परिस्थिती होती, आता बी तेच परिस्थिती आहे. पहिले आम्ही आमचं पाहिलो, आता बी पाहतो. हो पण एवढं आहे बा. ललिताले आपली फिकर आहे. किती झालं तर पोरगी होय आपली. एका पोराले तरी माय बापाची फिकर नाही राहत, पण मा पोरीले आपली फिकर आहे. तसं नशीब काढलं आपण. अशी पोरगी ललितासारखी पोरगी आपल्या पोटी जन्मली. खूप नशीब काढलं आपण. खूप नशीबवान हवं आपण. ललितासारखी पोरगी आपल्या पोटी आली. एवढी तिला चिंता. खोटं बोलून ती आपल्यासाठी आली इथं. तिच्यासाठी नाही आली, तिच्या मतलबासाठी नव्हती आली, आपल्यासाठी आली होती. तर बाबानं एवढं आणलं तर कसं काय आहे बा याच्यासाठी. आणि तिच्या त्यानं होय वावर पेरलं ह्या यंदा. नाही तर ह्या यंदाही वावर नव्हतं होत. तिनेच हिंमत दिली, तिच्या हिमतीनं वावर पेरलं आपण. एवढं लक्षात ठेवतो ललिताला काही बोलल्यापेक्षा.
ते तर आहे म्हणा. 4 पोराचे मायबाप खुश नाही राहत, पण आपल्या 2च पोरी आपल्याला काफी आहे. लय चांगले, बरंच झालं आपल्याला पोरगं नाही झालं. काय म्हणता? हो, काय कामाचं पोरग होऊन बी बायको घेऊन चालला जाते. हड, पोरीच कामाचे आहे. हा हॅलो, बोल बोल. काय आई, कुठे गेली होती तू? किती वेळची फोन लावून राहिली मी, निरा टुरू टुरू वाजून राहिला, उचलतही नाही तू. कुठे गेली होती बापा? अहो इकडेच बसली होती. बोल, तू बोल ना, बोल बोल. काय म्हणता? सगळं ठीक आहे? काय म्हणी जवाई बापू की? आणि तुझी सासू गिसू लय तमाशा केला असं जवाई बापून, नाही वा? आई काहीच नाही, सगळं ठीक आहे आई, सगळं ठीक आहे, काही तमाशा नाही, काही नाही. माय, इथून तर घड ताना तानानं ओढत नेलं हो जवाई बापून तुले, एवढ्या रागानं. आता म्हणतो सारं ठीक आहे, हसून राहिली. हो आई, घरी जाईपर्यंत त्याईनं ओढत ओढत नेलं मोठ्या रागानं, चॉल चॉल करून. आणि घरी आल्याबरोबर आत्याबाईच्या समोर आई म्हणते, माई तारीफ केली आई. आत्याबाई समोर, त्याच्या आई समोर माई तारीफ केली त्याईनं. आणि पाय म्हणे तिची आईची तब्येत खराब असून म्हणे, आई तुझ्यासाठी आली म्हणे तुझी सून म्हणे. तर माई सासू एवढी खुश झाली ना, तर गळेच मिरली डायरेक्ट. असं केलं येई ना, सगळं आनंदही आनंद घरामध्ये. हा, अरे बापरे, हो काय? पाय बरं कसे जवाई आहे पण नाटकी. त्या बापावानीच आहे पण जवाई बी. त्या बाप बी तसाच नाटकी आहे, तसाच जवाई बी बापावानीच भेटला नाही. हो ना आई, किती घेऊन गेली होती मी बी. आणि घरी आल्याबरोबर चांगलं चांगलं सांगितलं माझ्याबद्दल. आणि आई अजून म्हणते कशी, तू आईले बाबाले फोन लावून दे म्हणते, अशी सांग म्हणते तर जवाई बापू मजाक करत होते. मजाक करत होते? बरीच मजाक करते जवाई बापू तर, एकदम खरं लागल्यावानी. हो आई, मजाक करत होती ते, तिथेही त्याईनं मजाकच केली. आपल्याला खरं वाटलं, मलाही खरंच वाटलं आई. आणि हे पाहिलं ललिता, आता याच्या पुढं खोटं नको बोलू. असं खोटं बोलल्यानं सदाई घडी घडी खोटं बोलशील तर विश्वास तुटून जाते. आपल्यावर विश्वास नाही राहत मग आपल्या माणसाचा. खोटं नाही बोलायचं, किती काही असलं ना तर खरंच बोलायचं, खोटं नाही बोलायचं. विश्वास राहते खरं बोलल्यानं. असं घडी घडी खोटं बोलल्यानं विश्वास तुटते माणसाचा. मग आपण एक दिवस खरंही बोलू ना तर त्या माणसाला विश्वास नाही बसत, खोटंच बोलते म्हणते. हो आई, आता मी आधी शपथच घेतली, आता मनात ना शपथच घातली. आता मी बी खोटं नाही बोलणार. आता येईन तर माझे डोळे उघडून दिले, मी आता खोटं नाही बोलणार कधी. पाय बरं, खरं बोललं आणि चांगलं राहिलं तर किती चांगलं वाटतं, किती सगळे प्रेम करते. आणि तेच मी पहिले वाईट वागत होती तर सगळे माया राग करे, आणि मी म्हणून मायाच राग करते. पण माया वागण्यावरूनच माया राग करे आई, आता समजलं मला. हो ना, आपल्या वागणुकीनुसार समोरची वागणूक देते लोक. समोरच्याची वागणूक आपल्याला चांगली पाहिजे तर आपली स्वतःची वागणूक बी आपल्याला चांगलीच ठेवा लागते. तेव्हा समोरच्याकडून प्रेम बी भेटते. नाही तू म्हणशील समोरचे मला प्रेमच केलं पाहिजे, मी कशी वागली तर चालते, तसं नाही ललिता. जसं बीज आपण जमिनीत टाकू तसंच उगवते. काही आपण आंबा जमिनीत टाकल्यानं पपईचं झाड नाही निघत. हाय ना आई, हाव ना, मला समजलं ना आता. बरं चाल, आता आम्ही ठीक आहोत आता ललिता, काही काळजी करू नको तू. आता वावरही पेरलं मस्त, आता आम्ही सगळं चांगलं आहे, ठीक आहे, आमची काही काळजी करू नको. आता तू तुझे घर पाय, तुझे सासू सासरे पाय तू, आणि लेकराले पाय, तुझ्या घरचे कामं पाय, तुझे घर पाय आता. आमची काही फिकर करू नको आता. हो आई ठीक आहे, पण काही लागलं सवरलं तर मला फोन कर, नाही तर अशी म्हणतो नको का ते माई पोरगी पराई झाली, आता परकी झाली, परक्या घरी आहे. नाही, किती बी मी दुसऱ्या घरी आली तरी मी परकी नाही झाली आहे, अजूनही मी तुमची पोरगीच आहे. तुझी पोरगीच आहे, मदत करायला मी पुढंच आहो. हो, काही जन्म दिला आहे तू ना, परकी नाही झाली, लग्न झाल्यावर काही परकी नसते होत पोरगी. काही मदत लागली तर सांग. हो 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 हो, आता तू तुझ्याशिवाय आणि प्रगतीशिवाय, तुमच्या दोघांशिवाय आम्हाला हाय कोण व ललिता? तुझ्या दोघीच आहे तुम्ही, दुसरं कोण आहे आम्हाला? काही वाटलं साटलं तर मी तुलेच फोन करू ना. हो हो आई ठीक आहे.